ओम साईराम. तर आजचा दिवस दुसरा आणि आता आपण आहोत एरंजाडेमध्ये आणि इथनं दुसरी वस्ती मशाच्या पण पुढे आणि सकाळचे वाजलेत 6:30. पालखी पुढे गेली आणि आम्ही आता उठलोय. हे दोघे जण मस्त पुढे बसलेत चहा प्यायला. झालं का रे चहा पिऊन? अरे आता आम्ही उठलो गाईस. साईराम चला निघालो आता. मी चार्जिंग करायची फोनला. हा तुम्हाला चार्जर देतो माग. तर चला आता आपण पण जाऊया पुढे पालखीच्या इथे आणि भेटू. मला टाकतो. हॅलो भाई चाय पिलो. चालू करू चहा. चालू करायला टाइम लागल. ऑपरेटर चहा पितान. घरी तर कधी चहा पित नाही मामाने चांगले पण तरी पण इकडे आल्यावर सगळं ऍडजस्ट करून घेतो. जो एक जण आणि मागच्या साईडला बघू नका. मागच्या साईडला आमच्या जरा वस्त्र वस्त्र वालायला ठेवलेत. पाऊस एवढा पडतोय का सकाळ सकाळ थंडी पण लागते म्हणून चहा पिऊन घेतो. तर चला जाऊया पुढे आणि भेटूया रस्त्यात असंच. तुला आवडते साई फाटकी चादर गोधडी. तुला आवडते साई फाटकी चादर गोधडी. तुझी बसण्याची जागा तुझी ती सावडी. मित्रांनो जो माझी ना खेळतो होता आई करून बोला कॅमेरा जेव्हा समोर येतो ना तेव्हा बोला की हिंमत लागतं. आता दात काढत बसलोय. मागून पालखी पण आली. पाऊस पडतोय म्हणून मित्राला कंटाळा आलाय. खूप पाऊस पडत होता आणि पाण्यामुळे इथे पालखी थांबली होती. आता निघाली आहे आणि पुढच्या स्टॉपला थांबेल तर डायरेक्ट. कसं वाटतं पालखीला? साई भक्त सारा लमलाय साईंचा जयघोष करण्यासाठी. त्याच्या जोडीला भक्त हा लमलाय पालखीची सेवा करण्यासाठी. पोटी आणि थोर मोठी आज आले हो दर्शनाला. युट्यूबला जो पक्के लांबशी चालत आले नवरशी दमून आले. जेवण के देव रे हर्षलदा. पालखीला आता माझे 25 वर्ष झाले. बाबा 25 वर्ष. कसं वाटतं मग पालखीला येऊन? एकदम भारी. ओढ लागलेली असते. 2 महिने बाकी येतं असं वाटते कधी पालखी येते कधी पालखी येते. मग आता आपण 6 दिवसांना अजून 6 दिवस आहेत आपले जवळ आणि मग जेव्हा प्रवास संपत येतो तेव्हा खूप असं दुःख वाटतं का आता आपण प्रवास सर्वांना सोडून परत एक एकटेच जाणार ज्याचा तो घरी. परत 1 वर्षाची वाट बघायला लागते. परत पुढच्या वर्षाची वाट बघायची. चला तर आता पालखी पण निघत आली. आपण पण सेटअप चालू करू. ओम साईराम. ओम साईराम. हर्षलदा कसं वाटलं तुला इथपर्यंत? खूप छान वाटला हा प्रवास आणि माझी ही 13वी वारी आहे. तर खूप छान वाटते आणि हा पाऊस असाच राहायला पाहिजे नाही तर मग आमची वाट लागेल. अजून मालशेज घाट बाकी आहे आपला. मालशेज घाटाला नजरा तर खूप भारी आहेत. चला पालखी पण निघाली. पालखीचा अध्यक्ष तिकडे राहिला म्हणजे ओम साईराम.
मित्रांनो आता आपण पोहोचलोय मशावर, जी ठाण्यातली सर्वात मोठी जत्रा होते इथे, तोच मसा. तिथे मंदिर आहे आणि आता आपण जाऊ मंदिरात. डीजे आवी जरा आमच्या मागे लपडे चालू आहेत, काय ना काय प्रॉब्लेम होतोय. तर चला आतमध्ये जाऊन तोपर्यंत दर्शन घेऊया. काय आलं त्याला राहणार फिरत अरे आमची किती बघतोय कशा हाय लय मारता नाही खरं. काय हाय बघतो आमच्या भावी काय ये आमचा टेम्पो बसले. अध्यक्ष बोलताना दातांवर तो टेम्पो दोर आणायला गेले. टेम्पो बसल्या तर थोड्या टेम्पो काढायला लागेल. तोपर्यंत आपला डीजेचा सेटअप लावून घेऊ. काय माहिती धक्का मारला जातं का? तुम्ही पण दातांवरणारच का? नाही ना जमणार. माझं जात नाही तेवढं. लगेच त्यांनी बंद केले. अच्छा तर काय म्हणणं आहे तुझं? काय ना मागं उठी लावली मग अध्यक्षाने. आपली पालखी पण पोहोचलेली आहे. आता थोड्या टाइमात आरती चालू होईल आतमध्ये, मग परत जेवणाला घेतील आणि आपल्याला पण आता लवकर झोपावं लागेल. सकाळी लवकर निघायचे आज. पालखी पोचून झाला अर्धा तास काहीतरी आणि मी पण जाऊन आता फ्रेश होतो पहिले, म्हणजे आरतीच्या इथे थोडा उभं राहता येईल. आणि भेटू आता आपण आरतीला.
हा दिवसभर पलत होता. मग काय जेवाला दाल खिचडी यो तर त्यासाठी झाले याचं काम काय पाणी मग कुठं वापरतो आम्ही नाव घेतली ना बिस्लरी दाल खिचडी डिस्लरी मध्ये बनवले. नाद आहे का मंडळाचा. बघू जरा खोल्याला काय आहे. तर मयूरदाने आज दाल खिचडी बनवले. आज 2 वेळा भात जायला लागेल असं वाटतं म्हणा. वास एकदम भारी आले. उंट बघ कशी आपल्या हातात दाल खिचडी आहे. वास एकदम भारी आले. मयूरदा इथपर्यंत येता तुला कसं वाटलं. एकदम मस्त. नाही मला सवय आहे बनवायची. एकदम मस्त वाटलंय. अजून 6 दिवसाचा प्रवास बाकी आपला. आणि योड्यानी 6 दिवसाचं फक्त जेवायला सोडू वाट इथपर्यंत आले. आता तोंड दाखव जरा. असेल तर काय आहे? अरे काय नाही थोडस स्पेशल आता भाजी बनवतोय. आपण आज फक्त त्याचे म्हणजे आता फुलाव भात काय बनवलेला बघू शकतो. आणि एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे काय करू शकत नाही. पाण्याने पूर्ण वाटत लावून ठेवलं. पण पाणी खूप वाट लागले सगळे बघ ना सगळे जेवायला सगळे ओल्यावरच बसले. आणि इकडे बघ पाण्याचं इकडे उद्याची तयारी चालू आहे उद्या आंघोळीसाठी. अजून आपल्याला मालशेत घाट चढायचा बाकी आहे. उद्या आपल्याला नाणेघाट आहे. नाणेघाटाचा नजारा तर खूप भारी आहे. त्याच्यापेक्षा माची घाटाचा भारी आहे. हे बघ रे याला टेन्शन आले जेवायला भेटेल का नाही भेटेल. ऋषीला टेन्शन आले जेवायला भेटेल का नाही भेटेल. चला तर मयूरदाच्या हाताची दाल खिचडी खाऊया आता आणि जेवून लवकरच झोपूया. चला जेवण पण झालंय. आता झोपाची तयारी करू. एकाला आलं काय समजा ना म्हणा. पालखीला आलं का रमी केला तू हा आणि जो एक सर्पमित्र आलंय. डीजे आवी सर्पमित्र. आणि आता काय चाललंय यालाच माहिती ना. इकडे वायरी आणि यो मी. चला आता झोपूया आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.